एकदम मोठी अपॉर्च्युनिटी आहे. या गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा एम-सी-क्यू पेपर किंवा कुठली ऑनलाईन एक्झाम किंवा ऑफलाईन एक्झाम द्यायची गरज नाहीये. फक्त तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकतं. मग तुम्ही विचार करत असाल, की मी कशाबद्दल बोलत आहे. इंडियन पोस्टमध्ये चक्क 28,740 व्हॅकन्सीज म्हणजे रिक्रुटमेंट निघालेली आहे, जिची शेवटची तारीख फॉर्म भरायची 14 फेब्रुवारी म्हणजे तुमच्याकडे काही दिवस बाकी आहेत. जर तुम्हाला 10वीला चांगले पर्सेंटेज असतील, तर त्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुमचं ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठे पण सिलेक्शन होऊ शकतं. कारण या व्हॅकन्सी जे आहेत, ते ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. मग तुम्ही म्हणाल, की सर याची सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे? एकदम सोपी आहे. 3 स्टेपमध्ये सिलेक्शन प्रोसिजर आहे. प्रोसिजर नंबर 1 तुमची मेरिट स्लिप लागेल, जी तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजला रिफ्लेक्ट करेल. मग तुमचं 10वी स्टेट बोर्डला झालेलं असो, सी-बी-एस-सीला झालेलं असो किंवा आय-सी-एस-सीला झालेलं असो, बिनधास्त चालून जाईल. गोष्ट नंबर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंबर 3 डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला कसल्याच प्रकारची याच्यासाठी एक्झाम द्यायची गरज नाहीये. याची वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष ते 40 वर्ष आहे. अजून रिलॅक्सेशन आहे जर कॅटेगरी एस-सी किंवा एस-टी असेल तर. जर तुमची कॅटेगरी ओपन किंवा ओबीसी असेल तर याची फीस ₹100 आहे, पण अदर कॅटेगरीला बिलकुल पण फीस नाहीये. सो मला वाटतं एकदम मोठी अपॉर्च्युनिटी काढलेली आहे इंडियन पोस्टने. जर तुम्हाला याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर मेन पोर्टलला जाऊन याचा फॉर्म भरा आणि अपॉर्च्युनिटी सोडू नका. कारण एवढ्या कमी एजमध्ये विदाऊट एनी एक्झाम जर कुठली पोस्ट तुम्हाला भेटत असेल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, मला वाटतं ती अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करता कामा नये. भरपूर लोकांना ही न्यूज माहीत नाही. 28,000 जागा म्हणजे काही कमी नाही येत. खूप जास्त जागा आहेत त्याच्यामध्ये. समजलं? मग आता सगळ्यात मोठा विषय असा की तुम्ही म्हणाल की सर आम्हाला एवढे पर्सेंटेज आहेत, आमचं सिलेक्शन होईल का नाही? त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे की 2026 मध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याचा कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा कुठपर्यंत जाऊ शकतो आणि माझा कट ऑफ हा प्रिडिक्ट होईल का नाही हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही. लास्ट टाइम तुम्ही एकदा अनुभव त्या गोष्टीचा घेतलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मॅक्झिमम जणांना शेअर करा. ज्यांना ही गोष्ट माहीत नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ही मोठी अपॉर्च्युनिटी त्यांच्यापासून सुटता कामा नये. धन्यवाद.